नमो अर्हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्झायाणं नमो लोये सौवसाहुणं मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणी मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैन धर्मोस्तु मङ्गलम् सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम् जैनं जयतु शासनम् तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। आले सर्व होतो आपण काय काय बघत होतो, कोणता विषय चालू होता? सम्यक दर्शनची चर्चा आपली चालू होती. मोक्ष मार्ग आपण बघत होतो. कशासाठी मोक्ष मार्गाची चर्चा करत आहे आपण? त्यामध्येच मोक्ष मार्गाची चर्चा सुरू केली त्यांनी. कारण काय बनलं, काय अशी प्रक्रिया बनली, काय असा विषय बनला की ज्याच्यासाठी त्यांना मोक्ष मार्गाची चर्चा सुरू करावी लागली? बोला, कशासाठी सुरू केली त्यांनी मोक्ष मार्गाची चर्चा? खऱ्या सुखासाठी. खऱ्या सुखासाठी म्हणजे आत्म्यामध्ये खरं सुख आहे हे बोला बोला. व्हेरी गुड. याच्यासाठी त्यांनी हे चालू मोक्ष मार्ग सांगितलं त्यांनी. मोक्ष मार्ग आत्म्यामध्ये सांगितला. खरं सुख. अशी काय परिस्थिती बनली होती की ज्याच्यासाठी त्यांना मोक्ष मार्गाची चर्चा करावी लागली? कशासाठी सांगितले चारी गतीमध्ये त्यांनी? दुःखच होतं ना. चारी गतीमध्ये दुःख पहिल्या छड्यामध्ये सांगितलं की चारी गतीमध्ये दुःखच आहे आणि त्या दुःखाचं कारण काय हे दुसऱ्या छड्यामध्ये सांगितलं. का आपण संसारामध्ये परिभ्रमण म्हणजे फिरतोय नेहमी. मग त्या ह्याच्यापासून जर आपल्याला सुटका हवी असेल तर हे मोक्ष मार्गच खरं आहे. व्हेरी गुड. काय सांगितलं, कशासाठी ही चर्चा केली मोक्ष मार्गाची? की बोले सगळे जीव दुखी आहेत, कंटिन्यू चारी गतीमध्ये दुःखच भोगत आहेत आणि त्यांना सुखी होण्याची इच्छा आहे, सुख प्राप्तीसाठी ते प्रयत्न करतायत, परंतु सगळे प्रयत्न ते विपरीत करतायत, उलटे करतायत. प्रयत्न तर करत आहेत पण सगळे प्रयत्न त्यांचे उलटे चालू आहेत. म्हणून त्यांना राईट मार्गावर आणण्यासाठी आणि त्यांना बरोबर मार्गावर चालवून सुखापर्यंत घेऊन जाण्यासाठी, खरं सुख काय आहे हे सांगण्यासाठी, आपलं उद्देश काय हे सांगण्यासाठी इथे मोक्ष मार्गाची चर्चा सुरू केली होती. ठीक आहे. काय सांगितलं होतं की बोले जर जीवाला सुखी व्हायचं असेल तर काय करा, मोक्ष मार्गी व्हा, त्याच्याशिवाय दुसरं काहीही करण्याची आवश्यकता नाहीये. मग दोन प्रकारचे मोक्ष मार्गाची चर्चा केली, एक व्यवहार मोक्ष मार्ग आणि दुसरा निश्चय मोक्ष मार्ग. ज्यामध्ये निश्चय मोक्ष मार्गाची चर्चा आपण 3 लाईन मध्ये बघितली आणि व्यवहार मोक्ष मार्गाची चर्चा आपली सुरू होती. तर व्यवहार सम्यक दर्शन काय आहे त्याची चर्चा आपण करत होतो. ठीक आहे. व्यवहार सम्यक दर्शन मध्ये कशाच म्हटलं, व्यवहार सम्यक दर्शन बोले 7 तत्वांचं जसं स्वरूप जिनेंद्र भगवंतांनी सांगितलं त्यांना तसंच्या तसं सेम टू सेम मानणं, त्यांच्यावरती सेम टू सेम तसंच श्रद्धान करणं, त्याला म्हणतात व्यवहार सम्यक दर्शन. ठीक आहे. मग तत्वच आपल्याला माहित नाहीत तर आपण काय श्रद्धान करणार? यासाठी सर्वात पहिले 7 तत्वांचं स्वरूप सांगितलं. पहिले जीव तत्व येतो, तर जीवचं काय स्वरूप सांगितलं? जीव तत्व 3 प्रकारचे असतात. कोणकोणते? फटाफट नाव सांगायचे. जीव तत्व किती प्रकारचे? 3 बोला श्रीदेवीजी. श्रीदेवीजी बोला, 3 प्रकारचे कोणकोणते आहेत? जीव तत्वाचे भेद बोला मंगलाजी. बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्मा.
परमात्मा. व्हेरी गुड. किती प्रकारचे जीव तत्वाचे भेद? बोले बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा. ठीक आहे. त्यापैकी बहिरात्मा कशाला म्हणतात? बहिरात्मा म्हणजे कोण? बहिरात्मा म्हणजे कोण? शरीर आणि आत्म्याला एकच समजतात त्यांना बहिरात्मा म्हणतात. त्यांना बहिरात्मा म्हणतात. देह जीव को एक गिने बहिरात्म तत्वमुधा आहे. म्हणजे जे शरीर आणि आत्म्याला एक समजतात त्यांना बहिरात्मा म्हणतात. ठीक आहे. ते आहेत तर वेगवेगळे, परंतु हे समजतात एकच. समजलं? त्यांना बहिरात्मा म्हणणार. अंतरात्मा कोण आहेत? की बोले या जे दोघांमध्ये भेद जाणतात, जे जीवला जीव स्वीकार करतात आणि शरीरला शरीर स्वीकार करतात. देह जीव को भिन्न भिन्न गिने, सो अंतरात्मा आहे, त्याला अंतरात्मा म्हणतात. ठीक आहे. आणि परमात्मा कशाला म्हणणार? की बोले परमात्मा जी आत्मा परम झालेली आहे, जे आत्मा उत्कृष्ट जागेवरती जाऊन विराजमान झालेली आहे, ज्या आत्म्याची परम पदाची प्राप्ती झालेली आहे, त्याला परमात्मा म्हणतात. ठीक आहे. बहिरात्माचे किती भेद आहेत? बोले बहिरात्माचे कोणतेही भेद नाहीयेत. बहिरात्मा तर एकच प्रकारचे आहेत. ओके. अंतरात्माचे किती भेद आहेत? अंतरात्मा 3 प्रकारचे असतात. कोणकोणचे असतात 3 प्रकार? पटापट सांगायचे. उत्तम, मध्यम, जघन्य. व्हेरी गुड. उत्तम, मध्यम आणि जघन्य. व्हेरी गुड. 3 प्रकारचे असणार. अंतरात्मा. अंतरात्मा हे सर्व सम्यक दृष्टी आणि सम्यक ज्ञानी असतात. हे तिघच्या तिघ मोक्ष मार्गी असतात. या तिघच्या तिघ जसे सुख आता सिद्ध भगवान भोगत आहेत, तसंच सेम टू सेम सुख यांच्या सुद्धा पल्ल्यामध्ये पडणार आहे. म्हणजे हे सुद्धा त्याच मार्गावरती लागलेले आहेत. ते बरोबर मार्गावरती चाललेले आहेत. ठीक आहे. तर असे 3 प्रकारचे जीव झाले अंतरात्मा. उत्तम, मध्यम आणि जघन्य. उत्तम मध्ये कोण येणार? मध्यम मध्ये कोण येणार? आणि जघन्य मध्ये कोण येणार? मला एक उत्तम म्हणजे कोण? विचारायचं हा, आहे. बोला बोला. जे आपण म्हणलंय ना की जघन्य आत्मा पण मोक्ष मार्ग है, व्रत धारण नहीं किया ऐसे सम्यक दृष्टि जीव भी जघन्य आत्मा है. मग जघन्य आत्मा हे सम्यक दृष्टी हे कसं? जघन्य म्हणलंय ना आत्मा, मग हे सम्यक दृष्टी आणि हे मोक्ष मार्गी हे कसं? म्हणजे मला थोडस मोक्ष मार्गी कसं? मोक्ष मार्गी कसा असणार? जगन्य आत्मा आहे पण मोक्ष मार्गी कसा असणार? बरे खूप सिंपल आहे, काही सुद्धा अवघड नाहीये. आता बघा, सम्यक दर्शनची चर्चा आपण 3ऱ्या ढालीमध्ये करणार आहे. आता पूर्ण त्या सम्यक दृष्टी जीवाची अंतरंग परिणती कशी असते, त्याला आतमधून काय काय बदलाव आलेला आहे ते सगळं आपल्याला समजत जाईल. आणि त्याला का मोक्ष मार्गी म्हटलं ती सुद्धा गोष्ट आपल्याला समजायची आहे. भगवान राम होण्याच्या अगोदर ते सम्यक दृष्टी क्षायक सम्यक्वी होते. ज्या वेळेस ते युद्ध करत होते ना, कोणासोबत? रावणासोबत ज्या वेळेस युद्ध करत होते, त्यावेळेस युद्ध करत असताना सुद्धा ते क्षायिक सम्यक दृष्टी होते युद्ध करत असताना, आणि त्यांना सुद्धा मोक्ष मार्गी म्हटलं की ते सुद्धा मोक्ष मार्गी आहेत. असं कसं होऊ शकतं? 6 खंडाचे राजा भरत चक्रवर्ती, 6 खंडाचे राजा आहेत, 96 हजार राणी आहेत त्यांच्या, किती लाखो करोडो घोडे, लाखो करोडो हत्ती, किती संपत्ती, 6 खंड त्यांच्या जवळ असतात. त्या सगळ्यांचे राजा असून सुद्धा, एवढे परिग्रही असून सुद्धा त्यांना सुद्धा मोक्ष मार्गी म्हणतात. काय कारण आहे? की बोले मोक्ष सम्यक दर्शन झालं म्हणजे सम्यक दर्शन झालं तर त्याला ओळखायचं कसं? की त्याला 2 शिंग फुटत नाहीत. काय होतं मग? कसं ओळखायचं त्याला? की सम्यक दर्शन झालं म्हणजे त्याच्या आतमधून बदलाव झाला. बाहेर काहीच बदलाव येणार नाही. बाहेर तुम्हाला असं दिसणारच नाही की हे सम्यक दृष्टी असू शकते. मी काय सांगितलं होतं की बाहेर जे कुत्रे फिरत आहेत त्याच्यातलं एखादं कुत्र सम्यक दृष्टी असू शकतं. बाहेर जी मांजर फिरत आहे त्याच्यातली एखादी मांजर सम्यक दृष्टी असू शकते. मग ते असू शकतात आणि ते सुद्धा मोक्ष मार्गी आहेत. कसं होऊ शकतं? बोले असं होऊ शकतं, याचं नाव जैन दर्शन आहे. आता आपल्याला बघायचंय ते कसं होणार, काय होणार, हे सगळ्यांची चर्चा समोर येणार आहे. ठीक आहे. म्हणून आताच बघायचं नाही, पूर्ण सम्यक दृष्टींची चर्चा 4थ्या ढाली 3ऱ्या ढालीमध्येच आहे. ठीक. चला आता समोर बघितलं आपण, उत्तम अंतरात्मा कोण आहेत? की बोले उत्तम अंतरात्मा दुविध संग बिन शुद्ध उपयोगी, उत्तम निज ध्यानी. कोण आहेत उत्तम अंतरात्मा?
की मुनिराज आहेत. कोणते मुनिराज? की जे शुद्धोपयोगी मुनिराज आहेत. कोणते मुनिराज? शुद्धोपयोगी मुनिराज. शुद्धोपयोगी मुनिराज म्हणजे समजलं तुम्हाला की नाही समजलं? बघा, कन्फ्युजन ठेवायचं नाहीये. वैशालीजीचा चांगला प्रश्न होता. बघा काय सांगितलं, एकच मुनिराज शुद्धोपयोगी सुद्धा असू शकतात आणि शुभोपयोगी असू शकतात. एकच मुनिराज कधी कधी उत्तम अंतरात्मा सुद्धा असणार, कधी कधी मध्यम अंतरात्मा सुद्धा असणार. समजलं? म्हणजे असं कसं की ज्या वेळेस मुनिराज दोन प्रकारचे काम करत असतात. कोणकोणते काम करतात? मुनिराज दोन प्रकारचे काम करत असतात. एक तर आत्मध्यान करत असतात. ठीक आहे, एकतर आत्मध्यान करत असतात. ज्यावेळेस ते ध्यान मध्ये मग्न असतात, ज्ञान ध्यान तपो रक्त, ज्यावेळेस ते ध्यान मध्ये मग्न असतात त्यावेळेस समजून जायचं की ते शुद्धोपयोगी मुनिराज आहेत. ओके. आणि ज्या वेळेस तेच मुनिराज आता आहाराला निघाले, कधी विहार करायला निघाले, कधी शास्त्र लिहू लागले, हे सुद्धा काम मुनिराजच करतात ना. दोन्ही काम मुनिराजच करतात. तर ज्या वेळेस मुनिराज हे काम करत आहेत बाहेरचे, त्यावेळेस ते शुभोपयोगी आहेत. शुभोपयोगी म्हणजे त्यावेळेस ते पुण्याचं काम करत आहेत. त्यावेळेस त्यांना पुण्य बंध होतो. ओके. त्यावेळेस त्यांना काय होणार? त्यावेळेस त्यांना पुण्य बंध होणार. पुण्याचं ते काम करत आहेत. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस ती मुनिराज ते आहार करणं सोडून दिलं, म्हणजे आता आहार करत नाहीयेत, विहार करत नाहीयेत, शास्त्र स्वाध्याय करत नाहीयेत, काही करत नाहीयेत, फक्त आता आत्मध्यान मध्ये मग्न आहेत. गेले जंगलावरती, डोंगरावर बसलेले, कंटिन्यू चालू आहे त्यांचं आत्मध्यान, एक हजार वर्षापर्यंत चालू आहे. तर समजून घ्यायचं त्यावेळेस ते शुद्धोपयोग मध्ये लीन आहेत. ठीक आहे. आणि त्यावेळेस सुद्धा ते कंटिन्यू 48 मिनिट जर आतमध्ये असतील तर त्यांना मोक्ष होऊन जातं. आणि जर कंटिन्यू राहिले नाही, थोडा वेळ झालं परत बाहेर आले, परत आतमध्ये गेले, परत बाहेर आले, परत आतमध्ये गेले, परत बाहेर आले, असं कंटिन्यू चालू शकतं. असा 6वा 7वा गुणस्थान मुनिराजांचा हजारो वेळेस येणार. हजारो वेळेस येणार. जसं आपलं पाप पुण्य कंटिन्यू चालू असतं. कधी पाप करत असतो, कधी पुण्य करत असतो, कधी पाप करत असतो, कधी पुण्य करत असतो. भले आपल्याला समजत नाही काय करायलो आपण, पुण्य करायलो की पाप करायलो. काही काही मोठ्या गोष्टी असतात त्यावेळेस आपल्याला समजतं की नाही मी पुण्याचं काम करत आहे. आता बसल्या बसल्या आपण कंटिन्यू पुण्यच करत आहे का? हा, स्वाध्यायाला बसलोय मग 1 घंटा तर पुण्यच होणार ना. कंटिन्यू नाही होणार का पुण्य? नाही, कारण कधी कधी आपलं मन बाहेर कुठेतरी कोण आलंय, इकडे तिकडे बाहेर जाते. ऊन आलेले. मला सांगायचे, खरं खरं सांगायचे, खरं खरं की आपण कंटिन्यू पुण्यच करत आहे का? कंटिन्यू पुण्य करत नाहीये. कंटिन्यू करत आहे का? नाही करत आहे. जोपर्यंत आपलं मन इथे लागलेलं आहे तोपर्यंत मन वचन काया जोपर्यंत इथे लागलेली आहे तोपर्यंत पुण्याचं काम चालू आहे. तोपर्यंत समजण्याचं काम चालू आहे. आणि जसं थोडस बाहेर गेलं परत पाप सुरू झालं. म्हणजे तुम्ही बसलेले कुठेही असा काही फरक पडत नाही. तुम्ही मंदिरमध्ये जाऊन बसा, समूह शरणमध्ये की नाही समजलं? ठीक आहे. तर असेच मुनिराज सुद्धा 2 उपयोग वाले असतात. पाप तर उपयोग त्यांना होतच नाही. पापचं तर काम ते करतच नाहीत. पापाचा तर त्यांचा संबंधच नाहीये. ओके. आता मग काय करणार ते की बोले शुद्धोपयोग किंवा आता काय शुभोपयोग. सांगितलंय माझ्याकडे आवाज बंद झाला का? आता काय सांगितलं तुम्ही? आवाज बंद झालते 1 मिनिटाचे. माईक बंद झालता का? ओके ओके चालेल, काय हरकत नाही, मी सांगतो. ओके ओके चालेल. बघा परत सांगतो. आवाज बंद झाला होता का? परत सांगतो. काय सांगितलं? एक तर आपण पुण्य करत असतो किंवा पाप करत असतो. या 2 गोष्टी आपल्या कंटिन्यू चालू असतात. समजलं? कधी कधी पाप मध्ये येणार, कधी पुण्यामध्ये येणार, कधी पाप मध्ये येणार, कधी पुण्यामध्ये येणार. आता बसल्या बसल्या सुद्धा आपण किती वेळेस पाप करत गेलो, किती वेळेस पुण्य करत गेलो, हे अनकाउंटेबल आहे. आपण काउंट करू शकत नाही, सांगू शकत नाही की किती वेळेस पुण्य केलं. असंच आमच्या इथे एकदा विचारलं होतं की एवढे वेळ आपण प्रवचन ऐकतो, सगळं करतो, एवढं धार्मिक कार्य करतो, तर ह्याच्यामध्ये किती पुण्याचं काम केलं तुम्ही? दिवसभर केलं आपल्याला असं वाटतं, 1 घंटा केला आपल्याला असं वाटतं, परंतु ज्या वेळेस आपलं मन बाहेर असेल, ज्या वेळेस आपलं मन इकडे तिकडे भटकत असेल,
त्यावेळेस त्या मंदिरात बसून सुद्धा आपण पापच कमवतोय. त्यावेळेस इथे बसून सुद्धा आपण पापच कमवतोय, पुण्य कमवणार नाही. समजते? त्यावेळेस सुद्धा पापाचाच बंध होणार आहे. तसाच मुनिराजांचे सुद्धा 2 उपयोग असतात. त्यांचा तर पापाचा काही संबंध नाहीये. अशुभ उपयोग त्यांचा तर नसतोच. अशुभ उपयोगचा आणि त्यांचा काही संबंध नाही. मग 2 प्रकारचे उपयोग असतात. एक असणार शुद्धोपयोग, एक असणार शुभोपयोग. म्हणजे ज्याने पुण्यबंधाचं काम होईल असं एक काम करू शकतात, किंवा ज्यांनी कर्माचा नाश होईल असं एक काम करू शकतात. मुख्यतः कशाची आहे? पुण्यबंधाची आहे की कर्माच्या नाशाची? काय करण्यासाठी त्यांनी मुनी दीक्षा घेतली आहे? पुण्य बंद करण्यासाठी की कर्मनाश करण्यासाठी? कर्मनाश. कर्मनाश करण्यासाठी मुनी दीक्षा घेतलेली आहे. म्हणजे आहार ग्रहण करत असताना त्यांना आहारमध्ये मजा येत नाही. विहार करत असताना ते हे करत असताना त्यांना असं वाटतं, अरे हे मी काय करत आहे, हे मला सोडून द्यायचंय. शास्त्र लिहित असताना त्यांना त्याच्यामध्ये मजा येत नाही. त्यावेळेस ते काय विचार करतात की हे सुद्धा सोडण्यायोग्य आहे, हे करण्यासाठी मी मुनी दीक्षा घेतलेली नाहीये. दुसरा पॉइंट अजून की बोले बाहेरचे काम सगळे करत असताना, केशलोच करत असताना, विहार करत असताना ते स्वतःला असं समजतात की हे काम करणं म्हणजे हे माझ्यासाठी काम नाहीये. 28 मूलगुणांचं काम करणं म्हणजे हे माझ्यासाठी काम नाहीये. हे करण्यासाठी मी मुनी दीक्षा घेतलेली नाही. त्यांनी तर कशासाठी मुनी दीक्षा घेतली? की कर्माचा अभाव करण्यासाठी. आणि कर्माचा अभाव कशाने होणार? की शुद्धोपयोगाने. जर शुद्धोपयोग असेल तरच कर्माचा अभाव होतो. आणि जर हेच काम करत राहिले तर काय होणार आहे? समता, स्तुती, वंदना, प्रतिक्रमण, स्वाध्याय हेच करत राहिले तर काय होणार? की पुण्याचाच बंद होणार. मग ते पुण्य बंद करायचंय त्यांना, कर्माचा बंद करायचा आहे, की संवर निर्जरा मोक्ष प्रगट करायचा, की संवर निर्जरा मोक्ष पर्यंत जायचंय. कर्म बंद त्यांना अडकायचं नाहीये. समजते काही की नाही समजत आहे? त्यांना समोर जायचंय, खाली वापस यायचं नाहीये. ठीक? म्हणून त्यांनी खरोखर काम त्यांचं तर ज्ञान ध्यान तपो रक्तस बस एवढंच त्यांचं काम आहे. आणि बाकीचे बाहेरचे जे काम होतात ते बोले सहज आता करावे लागतात. हे शरीर आहे तर याला चालवण्यासाठी करावे लागतात. ठीक आहे? ही गाडी दिलेली याला चालवण्यासाठी आहार करावा लागतो. एका ठिकाणी राहिले तर त्या ठिकाणी राहिल्यानंतर त्यांच्या प्रती राग जास्त होतो, म्हणून एका ठिकाणी जास्त वेळ टिकत नाहीत, परत दुसरीकडे निघून जातात. समजलं? तर मग विहार सुद्धा करावा लागतो. केस वाढले तर केस वाढल्यानंतर किडे होतील, जुवे होतील. आता आंघोळ वांघोळ करत नाहीत, ते धुत नाहीत, तर मग ते किडे मरतील. यासाठी केशलोच सुद्धा करावा लागतो. या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हे करण्यासाठी मुनिराज मुनी धर्म अंगीकार करत नाहीत. करावं लागणं आणि करण्यासाठी मुनी धर्म अंगीकार करणं, दोघांमध्ये अंतर आहे की नाही? जसं आपण गुलाबजामुन खातो, गुलाबजामुन आवडीने खातो, राईट? आणि गोळी खात असताना, औषध गोळ्या खात असताना, औषध गोळ्या खाव्या लागतात. काय करावं लागतात? औषध गोळ्या खाण्याची इच्छा असते कोणाची? कोणाची इच्छा नसते. जशी परिणती आपली त्यावेळेस असते, जसे भाव आपले त्या गोळी खात असताना चालू असतात. समजते? माझं उदाहरण समजून घ्या. जसे परिणाम, जसे विचार, जसे भाव आपले गोळी खात असताना, औषध खात असताना असतात, तसेच सेम टू सेम परिणाम मुनिराजांचे शास्त्र लिहित असताना, आहार करत असताना, विहार करत असताना, अरे हे करावं लागत आहे, करायचं नाहीये त्यांना. समजलं? कारण की हे सगळं पुण्यबंधाचं काम आहे. आणि पुण्यबंधाचं काम असल्यामुळे ते मला करायचं नाहीये. ते तर हे विचार करतात की ह्याला सुद्धा केव्हा सोडतो, याला सुद्धा सोडून केव्हा मी आत्मध्यान मध्ये मग्न राहतो. मला सांगा, आतापर्यंत जेवढ्या प्रतिमा तुम्ही बघितल्या त्या आहार करताना का नाहीयेत? त्या विहार करताना का नाहीयेत? त्या आत्मध्यान अवस्थेमध्येच का आहेत? नासाग्र दृष्टीच का आहे त्यांची? असे खडगासन मध्ये किंवा पद्मासन मध्येच का आहेत? आहार करताना का नाहीयेत? आत्मध्यान करतानाच मोक्ष मिळाला ना त्यांना, म्हणून तशी आत्मध्यान करतानाच मोक्षाची प्राप्ती होते. शुद्धोपयोगामध्येच मोक्षाची प्राप्ती होते. तेव्हा शुद्धोपयोगी मध्ये जातात ना ते? तल्लेखना घेतात त्यावेळेस शुद्धोपयोग मध्ये जातात की नाही? बघा,
जे कंटिन्यू, जे पूर्ण जीवनभर शुद्धोपयोगसाठीच प्रयत्न करत असतात, ते अंत समयमध्ये का सोडतील? समजते तुम्हाला? जे पूर्ण जीवनभर संलेखनासाठीच प्रयत्न चालू असतो. संलेखना फक्त अंतिम समयामध्ये होत नाही. समाधी मरण भलेही म्हणतो आपण त्याला, पण मरणच्या टायमालाच जसे भाव असतील तशीच गती मिळणार. आणि मरण तर एक समयचं कार्य आहे. मरण तर काय आहे? एक समयचं कार्य आहे. मरण केव्हा होणार आहे? बोले एक समयमध्ये खतम होऊन जातं सगळं. त्यावेळेस तुम्ही काहीच करू शकत नाही. हे करू शकतो का आपण? त्यावेळेस काही करू शकत नाही. तर समाधी केव्हा असते? की जर त्यांनी त्यांच्या जीवनभर कंटिन्यू कोणत्या जीवाला त्रास दिला नाही, बाहेर कुणाला काही केलं नाही, स्वतःमध्येच ते राहण्याचा प्रयत्न केला, तर आता सुद्धा त्यांची समाधीच चालू आहे. समजते की नाही समजत आहे? आणि ते परिणाम शुद्धोपयोग मध्ये असतील तर मग मरण केव्हाही येऊ, आम्हाला काही फरक पडणार नाही. तर मग मरण आता आलं तरी आता समाधी मरण आहे, मरण नंतर आलं तरी नंतर समाधी मरण आहे. आणि जर त्यावेळेस त्यांचे परिणाम अशुभ असतील, श्रावक पण जर परिणाम समाधी चांगले, श्रावक पण समाधी मरण म्हणून समाधी घेते ना त्या टाइमला, ते मग कुठल्या याच्यामध्ये येते? श्रावक सुद्धा समाधी मरण घेतात. बघा आता समाधी मरणची चर्चा चालू नाही आपली, तर सगळे समाधी मरणची चर्चा चालू होईल, वेगवेगळे प्रश्न यायला लागतील. तर श्रावक सुद्धा करू शकतात. पण बस फक्त एवढी गोष्ट समजायची आहे की मरण तो एक समय का कार्य, मरण का कैसे करे सुधार, दादानी लिहिलेलं आहे. मरण तर एक समयचं काम आहे, त्याचा आपण सुधार कसं करू शकतो? सुधार कशामध्ये करायचा आहे? सुधार तर जीवनामध्ये करायचा आहे. सुधार तर आपण ज्यावेळेस जिवंत आहेत त्याच्यामध्ये करायचा आहे. मरण सुधारणं आपल्या हातामध्ये नाहीये. जर जीवन ज्याचं सुधारलेलं असेल त्याचं मरण आपोआप सुधारणार. ज्याचं जीवन सुधारलेलं आहे त्याचे बंध सुद्धा चांगलेच होणार, आणि चांगले झाले तर समोरची गती पण चांगली मिळणार. समजते? आता मरण केव्हा होणार आहे माहितीये का आपल्याला? मरण तर आपल्याला माहितच नाहीये. मग केव्हा सुधारवणार तुम्ही? चला मी येईल तुमच्याकडे, मला सांगा केव्हा होणार आहे तुमचं मरण? मी येईल तुम्हाला ऐकवायला, काय काय ऐकवायचंय, समाधी मरण पाठ ऐकवायचंय, काय काय सगळं ऐकवायला मी येतो. केव्हा होणार आहे मला फक्त एक दिवस अगोदर सांगा, मी येऊन जाईल. सांगू शकता का? नाही सांगू शकत. आणि जर त्याचं सर्वांना कळालं असतं तर लोक त्याच्या 8 दिवस अगोदरच चिंतन सुरू केले असते. म्हणून इथे सांगत आहेत की हे कुणाला माहित नाहीये. म्हणजे काय करायचं की पूर्ण जीवनभर आपण जर चांगलं राहिलो, जीवनभर आपले जर परिणाम चांगले राहिले, तर मग मरण आता आलं तरी ते समाधी मरण आहे, मरण नंतर आलं तरी ते समाधी मरण आहे. आणि जर जीवनभर परिणाम चांगले नसतील, जीवनभर खाण्यापिण्यामध्ये मौज मस्ती करण्यामध्येच त्यांनी वेळ वाया घातला आणि शेवटला समाधी मरण झालं पाहिजे, असं होणारच नाही. ज्याचे परिणाम जीवनभर जसे असतील मरतानी पण तसेच होतील. मरतानी सुधारतील याची काय गॅरंटी? काही सुद्धा गॅरंटी नाहीये. ठीक आहे, म्हणून मरण समाधी मरणचा चर्चा आपण करू. खूप सुंदर सुंदर चर्चा आहे, एक एक गोष्ट आपल्याला समजायची आहे. पहिले आपण काय समजतं इथं, मुनिराजांचे 2 प्रकारचे परिणाम असतात. एक तर शुभोपयोग मध्ये असतात किंवा शुद्धोपयोग मध्ये असतात. तर जे मुनिराज शुद्धोपयोग वाले आहेत ते उत्तम अंतरात्मा आहेत. ठीक आहे, ते उत्तम अंतरात्मा आहेत, सर्वोत्कृष्ट आहेत. भगवान नंतर त्यांचीच पूजा होते, भगवान नंतर तेच येतात. ठीक आहे. दुसरा पॉइंट, ते कोणत्या गुणस्थान पर्यंत असतात? की 7व्या पासून 12व्या गुणस्थान पर्यंत वाले सगळे मुनिराज. 7व्या पासून 12व्या गुणस्थानापर्यंत. आता 7व्या मध्ये असतील तर विशुद्धता जास्त असते, 8व्या मध्ये असतील तर त्याच्यापेक्षा अजून जास्त विशुद्धी असणार, कर्मांचा अभाव होत जाणार. 9व्या मध्ये पोहोचले तर विशुद्धी अजून वाढली. आता गुणस्थानांची पण, आता गुणस्थान बोलतो कुणाला समजत नसणार, त्याची सुद्धा चर्चा करायची आपल्याला. फक्त आता एवढं लक्षात घ्या, हे मोक्षाला पोहोचवणाऱ्या सीडी आहेत. मोक्षापर्यंत आपण कसं पोहोचणार, आपले परिणाम कसे ओळखायचे, सुधार होतंय की बिघाड होतंय, हे कसं ओळखायचं हे आपल्याला सांगण्यासाठी गुणस्थान असतात. ठीक आहे. आता हे झाले 7व्या पासून 12व्या पर्यंत सगळे उत्तम अंतरात्मा झाले. 6व्या गुणस्थान वाले आणि 5व्या गुणस्थान वाले कोण होते?
की बोले 6व्या गुणस्थान वाले मुनिराज शुभोपयोगी मुनिराज असतात. आणि शुभोपयोगी मुनिराज म्हणजे कोणत्या गुणस्थान वाले शुभोपयोगी मुनिराज? मध्यम अंतरात्मा. मध्यम अंतरात्मा 6व्या गुणस्थान वाले. ठीक. आणि मध्यम अंतरात्मा मध्येच येणार पंचम गुणस्थान वरती व्रती श्रावक. हे सुद्धा कशामध्ये येणार? मध्यम अंतरात्मा मध्ये. आणि जगन्य अंतरात्मा कोण आहेत? बोले 4थ्या गुणस्थान वाले. 4थ्या वैरात्मा नाही, 4थ्या गुणस्थान वाले सम्यक दृष्टी अव्रती श्रावक. अव्रती श्रावक 4थ्या गुणस्थान वाले कशामध्ये येणार? ते सुद्धा जघन्य अंतरात्मा आहेत. आणि तीनो शिव मग चारी, हे तिघच्या तिघ मोक्ष मार्गी आहेत. तिघच्या तिघ मोक्ष मार्गी आहेत. हे तिघच्या तिघ धर्मात्मा आहेत. हेच खरे धर्मात्मा आहेत. आणि बाकीचे सगळे अधर्मात्मा आहेत. 1, 2, 3 गुणस्थान वाले, पहिला, दुसरा, तिसरा, हे सगळे अधर्मात्मा आहेत. समजलं? 4थ्या पासून 12व्या पर्यंत सगळे अंतरात्मा आहेत. 4थ्या पासून 12व्या पर्यंत सगळे अंतरात्मा आहेत. आणि 12वा प्रगट झाल्यानंतर 13वा आणि 14वा, 13वा आणि 14वा सगळे परमात्मा मध्ये येणार. 13वा गुणस्थान आणि 14वा गुणस्थान परमात्मा मध्ये येणार. आता परमात्मांची चर्चा आपल्याला करायची. ठीक आहे. आता काढायचे सगळ्यांना छंद नंबर 5 नंबरचा छंद काढायचा. हा 5 नंबरचा छंद काढायचा. 2 आपण बघितल्या होत्या लाईन. आता 3ऱ्या लाईनीपासून आपल्याला चर्चा करायची आहे परमात्मांची. कोण असतात परमात्मा? खरे परमात्मा कोण आहेत? बघा, ही प्रोसेस आहे. 4था गुणस्थान, 5वा गुणस्थान, 6वा गुणस्थान, 7वा गुणस्थान, ही सगळी प्रोसेस आहे कुठपर्यंत पोहोचण्याची? बोले भगवान बनण्याची प्रोसेस आहे. काय बनण्याची? भगवान बनण्याची प्रोसेस आहे. सिद्ध परमात्मा बनण्याची प्रोसेस आहे. आपल्यामध्ये मग्न होण्याची ही प्रोसेस आहे. अनंत सुख प्राप्त करण्याची ही प्रोसेस आहे. आता परमात्मा कसे बनले, कोण बनले, ते आपण समोर बघणार. पण परमात्मा आहेत कोण, त्यांचं काय स्वरूप आहे, ते कसे असतात, त्यांच्या ओळखण्याचं चिन्ह काय आहे? तर बघा खाली काय लिहिलं. परमात्मा किती प्रकारचे? वाचायची 3री लाईन. सकल निकल परमात्म द्वैविध तिनमे घाति निवारी, श्री अरहंत सकल परमात्म लोकालोक निहारी. काय लिहिलं याच्यामध्ये? किती असतात परमात्मा? बोले परमात्मा असतात 2 प्रकारचे. कोणकोणते? एक लिहिलं सकल, दुसरे असतात निकल परमात्मा. सकल परमात्मा आणि निकल परमात्मा हे कोण आले? आता आम्ही तर महावीर भगवानला परमात्मा समजत होतो. आम्ही तर आदिनाथ भगवानला परमात्मा समजत होतो. इथं तर वेगळे सांगितले. कोण असतात सकल, कोण असतात निकल? सकल म्हणजे सशरीर बघा ना? खाली. हा, आता बघायचं आपल्याला काय सांगितलं. सकल परमात्मा आणि निकल परमात्मा द्वैविध. द्वैविध म्हणजे 2 प्रकारचे. विधी म्हणजे प्रकार. द्वै म्हणजे 2 प्रकारचे असतात. बघा, तिनमे घाती निवारी. तिनमे घाती निवारी म्हणजे कर्म असतात. कर्म असतात 8 प्रकारचे. कर्म किती? 8 प्रकारचे कर्म असतात. त्या 8 प्रकारच्या कर्मामध्ये 4 असतात घाती कर्म, 4 असतात अघाती कर्म. अजून आपले कर्म समजायचे राहिलेले आहेत. कर्मच आपण पूर्णपणे समजलेले नाहीये. ज्यांना समजले त्यांना माहिती आहे, पण खूप जणांना अजून कर्म काय आहे हे माहितच नाही. ठीक आहे, समजू आपण, त्याची काही चिंता करू नका. समोर हळूहळू येत जाईल, त्यावेळेस आपण समजत जाऊ. ठीक आहे. आता बघा, पहिले सकल आणि निकल या दोघांचा अर्थ काय होतो? सकल, स म्हणजे सहित, स म्हणजे सहित, आणि कल, कलचा अर्थ होतो शरीर. कलचा अर्थ काय होतो? कलचा अर्थ होणार शरीर. तर पूर्ण अर्थ काय झाला की बोले जे शरीर म्हणजे सहित, शरीर सहित जे परमात्मा आहेत ते सकल परमात्मा आहेत. कल म्हणजे शरीर आणि स म्हणजे सहित. तर जे शरीर सहित परमात्मा आहेत त्यांना सकल परमात्मा म्हणतात. ठीक आहे. आणि दुसरे निकल परमात्मा. तर निकल परमात्मा म्हणजे काय की नि म्हणजे रहित,
नि म्हणजे नाहीये आणि कल म्हणजे शरीर, की ज्यांचं शरीर नाहीये त्यांना म्हणतात निकल परमात्मा. असे दोन प्रकारचे, एक शरीरवाले परमात्मा पण असतात ज्यांचं शरीर आहे, आणि दुसरे शरीर रहित परमात्मा सुद्धा असतात. कोण असतात ते परमात्मा? शरीर सहित कोण आहेत आणि शरीर रहित? अर्यंत शरीर सहित जे आहे ते अर्यंत, हा, ते अर्यंत आहेत. शरीर रहित आहे ते सिद्ध. सिद्ध आहेत. आपण नमोकार मंत्र म्हणतो ना रोज, नमो अर्हंताणम आणि नमो सिद्धानम. तर अर्हंत परमात्मा शरीर सहित परमात्मा आहे आणि शरीर रहित कोण आहेत? की अशरीरी सिद्ध भगवान आदर्श तुम्ही मेरे, म्हणजे अशरीरी सिद्ध परमात्मा असतात. ते गुणस्थानापासून परे झालेले असतात. ठीक आहे. सिद्ध भगवंतांचं शरीर नसतं. कोणतं शरीर? हे शरीर त्यांचं नाहीये आणि ज्यांचं शरीर आहे त्यांना म्हणतात अरहंत परमात्मा. आता महावीर भगवान, आदिनाथ भगवान हे कोणते परमात्मा आहेत? कोणते परमात्मा आहेत? शरीर सहित आहेत की शरीर रहित आहेत? शरीर सहित सहित सगळे आहे. परमात्मा आहेत ना. शरीर सहित आहे. शरीर सहित आहेत. शरीर आदिनाथ सहित भगवान. महावीर भगवान ते. अर्यंत भगवान आहे ना. हा, शरीर सहित आहेत की शरीर रहित आहेत? सहित आहे. शरीर शरीर रहित. सहित आहे ते. शरीर रहित. बोला. रहित नाहीये, बोला सहित महावीर. आहे. शरीर सहित आहे ते. नाही, आपण मंदिरमध्ये जातो, महावीर भगवंतांना नमस्कार केला, त्यांचं शरीर दिसत आहे तुम्हाला की नाही दिसत आहे? त्यांचं नाक, कान, डोळे, आंख हे सगळं आहे की नाहीये? दिसते ना. आहे ना. आहे ते शरीर सहित आहे. शरीर मग सहितच ते आहे. शरीर सहित आहेत की शरीर रहित आहेत? शरीर सहित. सहित आहे. शरीर सहित आहेत. बघा, आता याच्यामध्ये दोन्ही पॉइंट येणार. काय पॉइंट येणार? एक तर पहिला पॉइंट, जोपर्यंत ते इथे होते, जोपर्यंत त्यांचं समूहशरण लागत होतं, किती वर्षापर्यंत लागलं समूहशरण? 30 वर्षापर्यंत महावीर भगवंतांचं समूहशरण लागलं. त्यांची आयु किती होती? त्यांची आयु 70 वर्षांची होती. 70 वर्ष ते जगले. तर 70 वर्षापर्यंत जगले आणि 30 वर्षापर्यंत त्यांचं समूहशरण लागलं. आता मग समूहशरण खतम झालं, शरीर खतम झालं, मग कुठे गेले ते? आटीच्या कर्म खतम झाले. म्हणजे ते जोपर्यंत समूहशरण मध्ये होते, ते जोपर्यंत मध्य लोकामध्ये आपल्या सोबत इथे होते, तोपर्यंत ते शरीर सहित परमात्मा आहेत, सकल परमात्मा आहेत. आता काय आहेत ते सध्या वर्तमान परिस्थितीमध्ये? आता वर्तमान परिस्थितीमध्ये ते अरहंत भगवान म्हणजे महावीर स्वामी नाही आहेत, ते आता सिद्ध परमात्मा झालेले. कोण आहेत ते? सिद्ध परमात्मा झालेले. देशभूषण कुलभूषण भगवान, तिथे जातो आपण. आता कोण आहेत ते? सिद्ध परमात्मा. बोले आता ते सगळे सिद्ध परमात्मा आहेत. आणि ज्या वेळेस ते जंगलमध्ये होते, ध्यान करत होते, त्यावेळेस मुनिराज होते आणि मुनिराज होते, पण थोड्या वेळानंतर त्यांना ते भगवान झाले. आणि भगवान झाल्यानंतर जोपर्यंत म्हणजे 4 घाती कर्म त्यांच्यामधून निघून गेले. 4 घाती कर्म ज्यांच्यामधून निघून गेले ते असतात शरीर सहित परमात्मा. आणि ज्यांचे 8ही कर्म नष्ट झालेले ते असतात सिद्ध परमात्मा. समजलं? बघा खाली काय लिहिलं? सकल निकल परमात्म द्वेविद तीन मे घाती निवारी. म्हणजे की परमात्मा 2 प्रकारचे आणि ज्यांच्यामध्ये घाती कर्मांचा अभाव झालेला आहे. ज्ञानावर्णीय, दर्शनावर्णीय, मोहनीय आणि वेदनीय, हे 4 प्रकार. वेदनीय नाही, अंतर आहे. हे 4 प्रकारचे घाती कर्म ज्यांचा नाश झालेला आहे, ज्यांनी हे कर्म खतम केलेले आहेत आणि ज्यांना अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत वीर्य, हे 4 प्रकारचे अनंत चतुष्टय प्रकट झालेले आहेत. ते कोण आहेत? बोले सो अरहंत सकल परमात्म. ज्यांच्यामध्ये 4 घाती कर्माचा नाश झालेला आहे ते अरहंत परमात्मा आहेत आणि तेच सकल परमात्मा आहेत. ते सकल परमात्मा भगवान येत नाहीत का? केवली भगवानच येणार. सगळे केवलीच आहेत. अनंत म्हणजे ज्ञानावर्णीय कर्म खतम झाला, समजून घ्यायचं केवल ज्ञान प्रगट झालं. जे समजतंय? आपण म्हणतो म्हणजे आता त्याच्यात द्वय दिलंय, म्हणजे सगळे त्यात इन्क्लूड झालं का?
हा सगळं इन्क्लूड आलं बघा. आता माईक बंद करा, मीनाजी माईक बंद करा, माईक बंद करा. आता परत एकदा सांगतो, नीट ऐकून घ्यायचं. परमात्मा 2 प्रकारचे सांगितले. ओके, आता कर्म असतात 8 प्रकारचे. कर्म किती? 8 प्रकारचे कर्म असणार. आणि कर्म जोपर्यंत सोबत आहेत तोपर्यंत आपण परमात्मा बनू शकत नाही. आता ज्यांचे 4 कर्म खतम झाले त्यांना म्हणतात अरहंत परमात्मा. त्यांना काय म्हणणार? अरहंत परमात्मा. ठीक आहे. आणि ज्यांचे 8 कर्मांचा अभाव झाला, अष्टकर्म नाश करी ऐसे सिद्ध देव है. अष्टकर्म ज्यांनी नाश केलेले आहेत त्यांना म्हणतात सिद्ध परमात्मा. ठीक. पण सिद्ध परमात्मा मध्ये दोन्ही प्रकारचा कर्मांचा अभाव झालेला आहे. घाती कर्म पण झालेले आहेत खतम आणि अघाती कर्म पण खतम झालेले आहेत. ठीक आहे. ज्यांचा अभाव अरहंत परमात्माने केलेला आहे त्यांचा अभाव सिद्ध परमात्माने सुद्धा केलेला आहे. सिद्ध परमात्मा मध्ये तर सगळेच कर्म खतम आहेत आणि अरहंत परमात्मा मध्ये 4 कर्म बाकी आहेत. तर मग 4 कर्म बाकी आहेत म्हणजे दोघांमध्ये काय अंतर आहे? बोले अंतर काहीच नाहीये. जसं अनंत सुख सिद्ध भगवान मध्ये आहे तसंच अनंत सुख अरहंत परमात्मा मध्ये सुद्धा आहे. जसं सर्व पदार्थांना अनंत ज्ञान म्हणजे केवळ ज्ञानाने ते सर्व जाणतात अरहंत परमात्मा, तसेच सिद्ध परमात्मा सुद्धा सर्व जाणतात. त्यांच्यामध्ये सुद्धा अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत विधी आहे. अरहंत परमात्मा मध्ये सुद्धा या 4 गोष्टी आहेत. तर मग दोघांमध्ये फरक काय आहे? की फरक एवढाच आहे की ह्यांना शरीर आहे, त्यांना शरीर नाहीये. काय फरक आहे? फक्त एवढाच फरक आहे. त्यांची आयु बाकी आहे, नाम बाकी आहे, गोत्र बाकी आहे, वेदनीय बाकी आहे. हे 4 कर्म त्यांचे बाकी आहेत. कुणाचे? अरहंत परमात्मांचे. जास्त फरक नाहीये. आणि अरहंत परमात्मा मध्ये कोण येणार? की सगळे तीर्थंकर परमात्मा. जेवढे तीर्थंकर होते म्हणजे पहिले होते, आता ते सगळे सिद्धालयात गेले. आतापर्यंत जे विद्यमान आहेत, जे तीर्थंकर आहेत ते सगळे तीर्थंकर अरहंत परमात्मा आहेत. आणि दुसरा पॉइंट, आता सध्या तर कोण अरहंत परमात्मा नाहीच ना. आता आहे सध्या आहे तसं कसं नाहीये. विदेह क्षेत्रात आहे. विद्यमान श्री 20 तीर्थंकर सिद्ध प्रभु जी के गुण गाऊं. 20 तीर्थंकरांचं आहेत की नाही आहेत? विद्यमान 20 तीर्थंकरांची आता सध्या आणि कंटिन्यू असतात. त्यांचा अभाव होतच नाही. ते कंटिन्यू तिथे विराजमान राहतातच. विदेह क्षेत्रात आहे, आपल्या इथे नाहीये. आपल्या इथे तर पंचम काळ चालू आहे. पंचम काळामध्ये अरहंत काय, सिद्ध काय 7व्या गुणस्थानापेक्षा वरतीच जात नाहीत. शुद्धोपयोग सुद्धा असतो तर फक्त 7व्या गुणस्थानापुरताच, त्याच्यापेक्षा वरती नसणार आहे. इतके म्हणून इथे तुम्हाला अरहंत परमात्मा भेटतो. पंचम काळामध्ये सिद्ध परमेष्ठी पण होत नाही का? नाही. आपल्या इथे होत नाही, पंचम काळामध्ये होणार नाही. विदेह क्षेत्रामध्ये कंटिन्यू चालूच आहे. विदेह क्षेत्रामध्ये 6 महिने 8 समयामध्ये 608 जीव कंटिन्यू मोक्षाला जात आहेत. कंटिन्यू मोक्षाला जात आहेत. आणि आपल्या इथून सुद्धा जातात. केव्हा जातात आपल्या इथून? ज्यावेळेस इथे 4था काळ असतो. ज्यावेळेस तिथे 4था काळ असतो, जिथे आपण बसलेलो आहेत ना, इथून सुद्धा इथे सुद्धा समवशरण लागतं. आपल्या इथे सुद्धा समवशरण खूप वेळेस लागलेलं आहे. इथून सुद्धा भगवान मोक्षाला गेलेले आहेत. समजतंय? इथून सुद्धा सगळं झालेलं आहे. फक्त 4था काळ पाहिजे. हे काल परिवर्तन सुद्धा आपल्याला बघायचं. कंटिन्यू काळ बदलत असतो. आता पंचम काळ चालू आहे, आता 6वा येणार. 6व्यामध्ये तर धर्मच राहणार नाही. धर्म राहणार नाही म्हणजे जिनवाणी राहणार नाही, भगवानची मूर्ती प्रतिमा काही सुद्धा राहणार नाही. काही समजणारच नाही त्यांना काय चालू आहे. ठीक आहे. ते दुसऱ्यांना मारून मारून खाणार, माणसं माणसांना मारून खाणार. अग्नी खतम होणार. अग्नी खतम होणार म्हणजे कच्चच त्यांना खावं लागणार, शिजवता सुद्धा येणार नाही. ते एवढे एवढे ठिंगणे असणार. त्यांची हाईट सुद्धा जास्त नसणार. ते असणार पण काही कामाचेच नसणार. असं त्यांची हालत होणार आहे. एवढी बेकार त्यांची हालत होणार आहे. गरमी खूप वाढणार, थंडी खूप वाढणार. आणि त्यांची आयु सुद्धा 20 वर्ष अधिकतर असणार. त्याच्यापेक्षा जास्त जगणार नाही. हे पण 6व्या काळामध्ये होणार. दुःखमा हे काळ आहे. आणि आता तिकडेच चालू आहे. हळूहळू तेच काल येत आहे. ओके. पण आता अरहंत परमात्मा आणि सिद्ध परमात्मा, सिद्ध तर सगळे सिद्धालय मध्ये विराजमान आहे, ज्यांच्या 8 कर्मांचा नाश झालेला आहे.
ठीक आहे. आणि ज्यांनी 4 कर्मांचा नाश केलाय बोले असे अरहंत परमात्मा आता सध्या सुद्धा विराजमान आहेत. कोण कोण येणार अरहंत परमात्मा मध्ये? 2 प्रकारचे येतात, एक तर सगळे तीर्थंकर आणि दुसरे सामान्य केवली. सामान्य केवली म्हणजे कोण? भगवान राम, देशभूषण कुलभूषण भगवान, ते सुद्धा इथे होते ना. बाहुबली पण त्यावेळेस आहे. त्यांनी 4 कर्मांचा अभाव केला. बाहुबली भगवान ज्यावेळेस त्यांनी 4 कर्मांचा अभाव केला त्यावेळेस ते अरहंत परमात्मा होते आणि थोड्या वेळासाठी ते इथे होते. म्हणजे काय सांगायचे, शरीर असताना सुद्धा आपण परमात्मा बनू शकतो. शरीर असताना सुद्धा परमात्मा बनू शकतो. पण शरीर प्रती जर ममत्व असेल, शरीर प्रती जर एकत्व असेल, हे शरीराला जर आपण आपलं समजलं तर आपण सम्यक दृष्टी सुद्धा बनू शकत नाही, जगन्य अंतरात्मा सुद्धा बनू शकत नाही. आणि शरीर प्रती जर ममत्व खतम झालं तर परमात्मा सुद्धा बनण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. करू शकतो की नाही करू शकत आपण? काय खतम करायचंय? शरीर खतम करायचं नाहीये, शरीराला खतम करण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. काय खतम करायचंय? की त्याच्या प्रती राग, त्याच्या प्रती द्वेष, त्याचं आपलंपण, ते आपल्याला खतम करायचं. आपल्यामध्ये जे मिथ्यात्व आहे ते आपल्याला खतम करायचं. समजते? बघा आता समोर आता दुसरे परमात्मा अजून काय असतात? अरहंत परमात्माचं स्वरूप सांगितलं. काय स्वरूप सांगितलं? ज्या अरहंत परमात्मांमध्ये घाती कर्मांचा नाश झालेला आहे आणि लोकालोक निवारी, लोकालोक निहारी, निहारी म्हणजे बघतात, निहारी म्हणजे जाणतात. कोणाकोणाला जाणतात? की लोक आणि अलोक सगळ्या पदार्थांना जे जाणत असतात, सगळ्या पदार्थांना. कोणताच पदार्थ ज्यांच्या ज्ञानापासून सुटत नाही. आपला अनंत काळ भूतकाळ काय होता, आपला भविष्य काळ अनंत काळ काय असणार आहे, आपलाच नाही तर प्रत्येक पदार्थांचा, लोक मध्ये राहणारे सुद्धा आणि लोकच्या बाहेर राहणारे सुद्धा, असे अनंत पदार्थ जेवढे आहेत त्या सगळ्या पदार्थांना जे स्पष्ट प्रत्यक्ष जाणतात त्यांना अरहंत परमात्मा म्हणतात. सिद्ध परमात्मा जाणतात की नाही? बोले सिद्ध परमात्मा सुद्धा जाणतात, दोघं सुद्धा जाणत असतात. ओके. त्यांच्यामध्ये सुद्धा घाती कर्माचा अभाव आहे ना, त्यांनी सुद्धा केवळ ज्ञान प्राप्त केलेले, अनंत ज्ञान प्राप्त केलेले, म्हणून त्यांच्या ज्ञानामध्ये सुद्धा या सर्व गोष्टी झलकत असतात. ठीक आहे. बघा खाली काय लिहिलं, सकल निकल परमात्म द्वैविध. समजले? परमात्मा 2 प्रकारचे असतात. तिन्मे घाती निवारी, त्याच्यामध्ये जे असे परमात्मा कोण आहेत की ज्यांच्यामध्ये फक्त घाती कर्मांचा नाश झालेला आहे, बोले त्यांना म्हणतात श्री अरहंत सकल परमात्म. बोले ते अरहंत परमात्मा सकल परमात्मा आहेत. आणि काय करतात ते? की लोकालोक निहारी, की ते लोकालोकला जाणतात. लोकालोक मध्ये राहणारे सगळे पदार्थ त्यांच्या ज्ञानामध्ये स्पष्ट प्रत्यक्ष झलकत. समजलं? आता बघा भावार्थ वाचतो मी. काय लिहिलं बघा, जो निश्चय सम्यक दर्शनादि सहित है, 3 चौकड़ी कषाय से रहित, शुद्धोपयोग रूप मुनि धर्म अंगीकार करके अंतरंग में तो उस शुद्धोपयोग द्वारा स्वयं अपना अनुभव करते हैं. नीट लक्ष देऊन ऐकायचंय. काय आपण जे जे शिकलो तेच इथे सांगत आहेत. दुसरा पॉइंट, किसी को इष्ट अनिष्ट मानकर राग द्वेष नहीं करते, हिंसादि रूप अशुभोपयोग का तो अस्तित्व ही जिनके नहीं रहा है, ऐसी अंतरंग दशा सहित बाह्य दिगंबर सौम्य मुद्राधारी हुए हैं और छठवें प्रमत्त संयत गुणस्थान के समय 28 मूलगुणों का जो अखंड रूप से पालन करते हैं, वे तथा जो अनंतानुबंधी एवं अप्रत्याख्याना वर्णीय रूप 2 कषाय के अभाव सहित देशव्रती श्रावक है, वे मध्यम अंतरात्मा है. मध्यम अंतरात्मा कोण आहेत? की 6व्या गुणस्थान वाले मुनिराज जे शुभोपयोग मध्ये आहेत आणि देशव्रती श्रावक, ते सगळे श्रावक म्हणजे 5व्या गुणस्थान वाले हे मध्यम अंतरात्मा आहेत. अर्थात 6वें और 5वें गुणस्थान वर्ती जीव मध्यम अंतरात्मा है. मिथ्यात्व और अनंतानुबंधी कषाय के अभाव सहित व्रत रहित 4थे गुणस्थान वर्ती सम्यक दृष्टि जीव
जगन्य अंतरात्मा आहे. जगन्य अंतरात्मा कोण आहे? चौथ्या गुणस्थान वाले सम्यक दृष्टी जीव, ज्यांनी स्वतःला जीव स्वीकार केलं ते सगळे जगन्य अंतरात्मा आहेत. ये तीनों ही मोक्ष मार्गी है, ये तिघच्या तिघ मोक्ष मार्गी आहेत. आता परमात्मा के दो प्रकार है, एक तर सकल परमात्मा और निकल परमात्मा. स्त्री अरहंत परमात्मा सकल परमात्मा है, अर्थात शरीर सहित परमात्मा है. औदारिक आदि शरीर सहित द्रव्य भाव नो कर्म रहित निर्दोष और पूज्य शुद्ध ज्ञानमय सिद्ध परमेष्ठी निकल परमात्मा है. सिद्ध परमेष्ठी निकल परमात्मा है, अर्थात शरीर रहित परमात्मा है. वे अक्षय अनंत काल तक अनंत सुख का अनुभव करते हैं. ये दोनों सकल और निकल सर्वज्ञ होने से लोक और अलोक सहित सर्व पदार्थों को त्रिकालवर्ती संपूर्ण स्वरूप एक समय में युगपत अर्थात एक साथ जानने देखने वाले, सगळ्या पदार्थांना जाणणारे कोणते परमात्मा? बोले सगळे दोन्हीच्या दोन्ही परमात्मा. सबके ज्ञाता दृष्टा है. इससे निश्चित होता है कि जिस प्रकार सर्वज्ञ का ज्ञान व्यवस्थित है उसी प्रकार उनके ज्ञान के सर्वज्ञेय अर्थात छहो द्रव्य की त्रैकालिक क्रम नियमित अर्थात क्रमबद्ध पर्याय भी निश्चित व्यवस्थित है. कोई भी पर्याय उल्टी सीधी अथवा अव्यवस्थित नहीं होती. ऐसा सम्यक दृष्टि जीव मानता है, श्रद्धा करता है. जिसकी ऐसी मान्यता निर्णय श्रद्धा नहीं है उसे स्व एवं पर का सम्यक निर्णय न होने के कारण शुभ अशुभ विकार और पर द्रव्य के साथ कर्ता बुद्धि एकता बुद्धि होती ही है. इसलिए वह जीव बहिरात्मा है. काय समजलं तुम्हाला? काय सांगितलं याच्यामध्ये? असं वाचत बसलो असतो तर आपण बोर झालो असतो. बोर झालो असतो की नाही? आम्हाला तर काहीच समजलं नसतं. पण एक एक पॉइंट खूप सुंदर आहे. हे समजण्याच्या गोष्टी आहेत आणि ज्याला समजल्या त्याच्या आतमध्ये आनंद येणार. समजलं? परमात्मा कोण आहेत समजले? दोन प्रकारचे परमात्मा असतात. त्याच्यामध्ये जे चार घाती कर्म ज्यांनी नाश केलेले आहेत ते अनंत परमात्मा आहेत आणि जे लोकालोकला सगळ्यांना जाणतात ते अरहंत सुद्धा आणि सिद्ध सुद्धा हे दोन्ही परमात्मा असतात. ठीक आहे. आता सिद्ध परमात्मांचं विशेष स्वरूप आपल्याला समोरच्या छंदामध्ये सांगणार आहे. कोण असतात सिद्ध परमात्मा? हे प्रश्न आहे कोणाला? विचारायचंय. कोणती गोष्ट समजली नाही तर विचारायचं आहे की आम्हाला हे पॉइंट समजला नाही. अरहंत परमात्मा कोण आहेत? आता आहेत की नाही आहेत? कुठे राहतात? कसे असतात? कसे दिसतात? सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आपण चर्चा. अरहंत परमात्मांचं स्वरूप, 5 परमेष्ठींचं स्वरूप आपण बघितलं होतं. आठवतंय? किती मूलगुण असतात अरहंत परमेष्ठींचे? 36 46 46 असतात. किती असतात? 46. हा, हे सगळे ते जे दिसतात ना, जे मंदिर मध्ये आपल्याला प्रतिकृती दिसत आहे ते कोणते परमात्मा आहेत? ते सगळे अरहंत परमात्मांची प्रतिकृती आहे. ती प्रतिमा कुणाची आहे? सगळी अरहंत परमात्मांची प्रतिमा आहे. सिद्ध भगवानची प्रतिमा नसते. ते शरीर रहित आहेत तर त्यांची प्रतिमा आपण कशी बनवणार? ठीक आहे. ते असताना पण अजून? मंदिरमध्ये पितळामध्ये असं नाही ते तर असं सहज आपण बनवतो, पण ते सिद्ध परमात्मा कसं आपण समजणार? ते बाहेरचे सिद्ध परमात्मा आहेत की आतमधले सिद्ध परमात्मा आहेत? ते बाहेरचं जे बनवलेलं आहे ते तर शेप आहे फक्त, बस. सिद्ध भगवानची प्रतिमाच नसते. त्यांना विराजमान सुद्धा करत नाहीत. त्यांना विराजमान सुद्धा केलं जात नाही. खरी प्रतिमा तर मंदिरामध्ये पण मंदिर समोर नाही पूजण्यामागे पण कारण आहे की म्हणजे आपण ते अभिषेक वगैरे करतो, काही गोष्टी करतो. नाही हा, त्यासाठी ते काही होऊ शकतं. त्यासाठी सिद्ध भगवानची प्रतिमाच नसते. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, मंदिर हे समोशरणचं प्रतीक आहे. मग समोशरणमध्ये सिद्ध परमात्मा नसतात. समोशरणमध्ये फक्त अरहंत परमात्माच असतात. अरहंत मध्ये सुद्धा फक्त तीर्थंकर परमात्मा असतात. मग सामान्य केवली त्यांचं बनवायचं की नाही? त्यांचं सुद्धा बनवतात, काही फरक पडत नाही. ते सुद्धा जोपर्यंत शरीर सहित अवस्थेमध्ये आहेत तोपर्यंत त्यांची प्रतिमा सुद्धा बनवली जाते. बाहुबली भगवान, राम भगवान, या सगळ्यांची प्रतिमा आहे की नाही? बोले सगळ्यांची आहे.
समजलं? आता समोर जायचंय. आता अशरीरी सिद्ध भगवान, सिद्ध भगवानचं शरीर आहे की नाही? आहे की नाही? नाही. हा नाहीये. नाहीये आता मागच्या छंदामध्ये सांगितलं. नाहीये. हा निकल परमात्मा आहेत म्हणून त्यांचं काय सांगितलं की त्यांचं शरीर नसतं. आता समोरच्या छंदामध्ये बघा सुरुवात कुठून केली. छंद बोलायचा एक साथ. सिद्ध भगवानचं विशेष स्वरूप, निकल परमात्मांचं विशेष स्वरूप आपल्याला इथे सांगत आहेत. ज्ञान शरीरी त्रिविध कर्म मल वर्जित सिद्ध महंता, ते हे निकल अमल परमात्म भोगे शर्म अनंता, बहिरात्मता हेय जानित जी अंतर आत्म हुजे, परमात्म को ध्याय निरंतर जो नित आनंद पूजे. काय सांगितलं? सिद्ध भगवान कोण आहेत, त्यांचं काय स्वरूप आहे? मागच्या छंदामध्ये सांगितलं की ते शरीर रहित आहेत, निकल परमात्मा आहेत. आणि इथे काय सांगतायत? बोले ज्ञान शरीरी, शरीर आहे. कोणतं शरीर आहे? ज्ञान कोणतं हेच शरीर आहे? हा ज्ञान हेच ज्यांचं शरीर आहे. दुसरं शरीर नाहीये. आपल्यासारखं काल गोर मोठं पतलं हिंगणं हे असलं शरीर त्यांचं नाहीये. असलं शरीर आहे का? आपल्यासारखं त्यांचं शरीर नाहीये. मग कोणतं शरीर आहे? की ते ज्ञानापासूनच बनलेले आहेत. ते दिसणार नाही. अनंत गुण त्यांचे प्रगट झालेले आहेत. ज्ञानच ज्यांचं शरीर आहे. ज्ञान शरीरी त्रिविध कर्म मल, त्रिविध कर्ममल. कर्ममल म्हणजे 3 प्रकारचे कर्मांनी रहित आहेत. 3 प्रकारचे कर्म असतात. कोणकोणते असतात 3 प्रकारचे कर्म? मागच्या छंदामध्ये तुम्ही 8 सांगितले, आता 3 प्रकारचे सांगत आहेत. किती असतात? 8 असतात की 3 असतात? किती असतात? 8च असतात ना. मग इथे 3 लिहिलं. त्रिविध कर्म मल. त्रि म्हणजे 3, विध म्हणजे प्रकार आणि कर्म म्हणजे कर्म. 3 प्रकारच्या कर्मांनी रहित. ते वेगळे वेगळे दिलेत ना, ज्ञानावर्णीय, भाव कर्म आणि शरीर नो कर्म असं. व्हेरी गुड. काय सांगितलंय बघा? कर्म खरोखर बघायला गेलं तर 3 प्रकारचे असतात. किती प्रकारचे असतात? 3 प्रकारचे असणार. माझ्या मते आपण यांची चर्चा आता नेक्स्ट क्लास मध्ये करू. कर्मालाच आपल्याला 1 घंटा लागणार. सगळे कर्म आपण एकदाच क्लिअर करून टाकू. ठीक आहे? कर्म सगळे आपण क्लिअर करून टाकू. हे कर्म कोणते असतात, ते कर्म कोणते असतात, यांचा बंध कसा चालू असतो, आश्रव कसा होत असतो, ते थांबतात कसे, त्यांची निर्जरा कशी होते, ही सगळी प्रोसेस आपण नेक्स्ट क्लास मध्ये बघू. आता फक्त आपल्याला एवढं समजायचंय की सिद्ध भगवान कोण असतात. कोण असतात सिद्ध भगवान? की बोले ज्यांचं ज्ञान रूपी शरीर आहे. ज्ञान शरीर ज्यांचं आहे. 3 प्रकारच्या कर्म मलानी. कोणतं मल आहे? मल कोणते कर्म आहेत? बोले सगळे कर्म मलच आहेत. तीर्थंकर प्रकृती बनते, ते जे कर्म आहे ते पण मल आहे की नाही? तीर्थंकर प्रकृती ते सुद्धा कर्म आहे ना. तीर्थंकर प्रकृतीचा बंध झाला, ते मल मध्ये येणार की नाही येणार? येईल ना, कारण की ती एक आयुष्य त्यांच्या शरीराची नाम एक कर्म मध्ये आलं ना ते. हा मग ते मल आहे की नाही? मल म्हणजे गंदगी. मला आहे. हा त्याच्यामध्ये आलं म्हणजे ते मलच आहे. कर्मामध्ये आलं. हा कर्मामध्ये आलं म्हणजे ते मलच आहे. मग पुण्य तर कुठली गोष्ट आहे? पुण्य तर लांबची गोष्ट राहिली. तीर्थंकर प्रकृती सुद्धा, त्याला सुद्धा मल मध्ये टाकलं इथं. त्याच्यापासून सुद्धा सिद्ध भगवान रहित आहेत. अपेक्षा समजायची आहे, नाही तर उलट पकडायचं नाही. अपेक्षा आता सध्या वेगळी चालू आहे आणि चांगलं प्रगट झाली तीर्थंकर प्रकृती तर चांगलीच गोष्ट आहे. चांगलीच गोष्ट आहे. सर्वोत्कृष्ट पुण्याचा उदय आहे आणि ते झाल्यानंतर गॅरंटेड मोक्षाची प्राप्ती होणारच. परंतु
त्याच्यामुळेच मोक्ष होईल हे समजायचं नाही. ते सुद्धा सोडावं लागणार. ते सुद्धा तीर्थंकर प्रकृती, ते सुद्धा कर्म आपल्याला सोडावे लागणार आणि मुनी दीक्षा धारण करून, तपस्या करून, आत्मध्यान करून, शुद्धोपयोग मध्ये लीन राहून मगच त्यांना भगवान बनण्याची पावर मिळते. भगवान ते बनतात. समजलं? मग इथे मल लिहिलं तर मल मध्ये तीर्थंकर प्रकृतीचा कर्म सुद्धा आला. तर मग आपले पुण्य कर्म कुठे गेले? बोले पुण्य कर्माला तर काही व्हॅल्यूच नाही राहिली. सिद्ध भगवाननी काही व्हॅल्यू दिली का त्यांना? बोले काही सुद्धा व्हॅल्यू दिली नाही. जसे पाप आहेत तसंच पुण्य सुद्धा आहे. दोघांमध्ये काही अंतर नाहीये. ही गोष्ट इथे सांगितली. त्रिविध कर्म मल वर्जित, वर्जित म्हणजे रहित, सिद्ध महंता, ते सिद्ध भगवान आहेत. ज्यांच्या 8ही प्रकारच्या कर्मांचा अभाव झालेला आहे ते सिद्ध भगवान आहेत आणि ते महंत आहेत. महंत म्हणजे स्वतःमध्येच महान आहेत, स्वतःच महान आहेत. ठीक आहे. ते हे निकल अमल परमात्म, ते निकल परमात्मा आहेत. ते सिद्ध परमात्मा म्हणजे निकल परमात्मा आहेत. आणि अमल परमात्म, अमल म्हणजे मल रहित परमात्मा. अ म्हणजे रहित आणि मल म्हणजे मल, की मल रहित परमात्म काय करतात? ते परमात्मा आहेत ना, ते काय करतात? खातात, पितात, उठतात, बसतात, शरीरच नाही त्यांना. मग काय करतात? बोले भोगे शर्म अनंता. काय भोगतात? भोगे म्हणजे भोगतात. काय भोगतात? की शर्म, शर्म म्हणजे सुख. काय भोगतात? शर्म म्हणजे सुखाला ते भोगत असतात. शर्म म्हणजे सुख. आता समोर येणार अशर्म. अशर्म म्हणजे दुःख आणि शर्म म्हणजे सुख. तर शर्म भोगणारे अरहंत आणि सिद्ध परमात्मा असतात. दोघच्या दोघ अनंता, अनंता म्हणजे अनंत सुखाचा भोग करतात. अनंत सुखाला ते भोगत असतात. अनंत सुख म्हणजे काय सांगू शकतो का आपण? प्रति समय अनंत सुखाचा ते भोग करत असतात. आपल्याला तर कल्पनाच नाहीये की त्यांचं कसं सुख असणार. ते शारीरिक सुख नसणारे, ते मानसिक सुख नसणारे, ते इंद्रिय विषय भोगांचं सुख नसणारे. गुलाबजामुन खाल्ल्याने जे सुख मिळतं ते सुख नाहीये. अंबानी जे सुखाला भोगतो ते सुख नाहीये. त्याला तर सुख म्हणतच नाही. तर अनंत भगवान कसलं सुख भोगत असतात, कशा प्रकारे सुख भोगतात की ते आपण सांगू शकत नाही की ते कोणत्या सुखाला भोगतात. कोणाशी कल्पना करणार, कोणाशी तुलना करणार? चक्रवर्तीशी करू शकतो का? देवगतीतील जीवांची करू शकतो का? की बोले देवगतीतील जीवांची सुद्धा आपण करू शकत नाही. असं सांगतात की तिन्ही लोकांमध्ये जेवढे जीव राहतात त्या सगळ्या जीवांचं सुख इकट्ठा करायचंय. सगळ्या जीवांचं सुख इकट्ठा करायचं, एका जागेवर आणून ठेवायचंय. देवगतीतील 16 स्वर्गात राहणारे सगळे देव, सगळ्यांचं सुख आपण इकट्ठा केलं. आतापर्यंत झालेले जेवढे चक्रवर्ती आहेत त्या सगळ्या चक्रवर्तींचं सुख आपण इकट्ठा केलं. त्या स्वर्गातल्या देवांपेक्षा डबल सुख भोगतात भोगभूमीतील जीव. भोगभूमीतील जीवांचं सुख आपण, जेवढे भोगभूमीतील जीव आता आहेत, जेवढे होऊन गेले त्या सगळ्यांचं सुख आपण इकट्ठा केलं. सगळे चक्रवर्ती त्या सगळ्यांचं सुख इकट्ठा केलं. आता एका साईडला हे ठेवले, एका साईडला, आणि एका समयचं सुख. ह्यांचं तिन्ही काळातलं पकडायचं. यांचं किती? वर्तमान सुद्धा, भविष्य सुद्धा आणि भूत सुद्धा. भविष्यामध्ये जेवढे होणार तेवढ्या सगळ्यांचं, वर्तमान मध्ये जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांचं, आणि भविष्यामध्ये जेवढे झाले तेवढ्या सगळ्यांचं सुख इथे आणून ठेवायचं एका साईडला. आणि इकडे ठेवायचे सिद्ध भगवानचं एक समयचं सुख. एक समय म्हणजे एका सेकंदाचा असंख्यात्वा भाग. एका सेकंदामध्ये असंख्यात समय असतात. एका समयचं सुख कोणाचं? सिद्ध भगवानचं. ते एका साईडला ठेवायचंय. कोणाचा पलडा भारी आहे, बोले हे खाली गेलं, ह्याच्यामध्ये काही सुद्धा दम नाहीये. सिद्ध भगवानचं तसं सुख असतं. हे तर आपण कमीच केलं, हे तर तुलना केली, कल्पना करत आहे फक्त. बाकी हे सगळं जे सुख आहे ते इंद्रिय सुख आहे. आणि इंद्रिय सुखाला सुख म्हणत नाहीत. गुलाबजामुन खाल्ल्याने, झोपल्याने, मोबाईल चालवल्याने, असलं केल्याने हे जे सुख मिळतं ते हे इकडे आलेलं, आणि याला सुख म्हणत नाहीत. आणि ते सिद्ध भगवान जे भोगत आहेत
ते अतिंद्रिय सुख भोगत आहेत. ते इंद्रिय तर त्यांच्या नाहीतच आहेत, कर्मांचा सुद्धा अभाव झालेला आहे आणि जे आतमधून आलेलं सुख आहे त्यांचं ते भोग करत आहेत. आपण सुद्धा मनापासून जो आनंद होतो त्याचा आनंद वेगळाच असतो की नाही? मला सांगा. जे आनंद झोपल्याने येतो त्याच्यापेक्षा जो मनातून एकदम आतमधून आनंद आला तो आनंद वेगळा असतो की नाही? खूप मोठी सभा लागलेली आहे, खूप हजारो लोक बसलेले आहेत, हजारो लोक बसलेले आहेत आणि आचार्यश्रींनी फक्त तुमचं नाव घेतलं. काय केलं? आचार्यश्रींनी फक्त तुमचंच नाव घेतलं. हजारो लोक बसलेले आहेत. कल्पनेत एवढं सुख आहे आणि मग हा नाही, प्रत्यक्षात किती सुख असेल? आचार्यश्रींनी फक्त तुमचंच नाव घेतलं मग आणि तुम्हाला तेच म्हणते विचारलं की त्या कल्पनेतच एवढं किती सुख सुख आहे. मिळणार? हा मग ते सुख कुठून आलं? ते बाहेरून आलं का? बोले ते बाहेरून नाही आलं. ते कुठून आलं? ते आतमधून आलं. तर मग फक्त एवढं बोलल्यानंतरच, अशी कल्पना केल्यानंतरच एवढं सुख येऊ शकतं. तर साक्षात आत्मा अनुभव झाल्यानंतर, परमात्मा झाल्यानंतर का सुख येणार नाही? की गॅरंटेड सुख येणार. का सुख येणार? कारण की सुख आहे कुठे? की बोले आपल्यामध्ये. सुख बाहेर नाहीये. आणि जर सुखाचा खजानाच आपल्या हॅलो, समजतंय? अभी माइक बंद करा. समजतंय काय सांगितलं? हे अतिंद्रिय सुखाचा भोग सिद्ध परमात्मांना अतिंद्रिय सुख मिळत असतं. आणि ते किती लिहिलं? एक वाटी भरून नाही, थोड्या वेळासाठी नाही, किती वेळासाठी? की बोले असं प्रति समय अनंत सुख भोगतात. किती वेळ भोगणार? अनंत काळापर्यंत भोगत राहणार. प्रति समय अनंत सुख. किती काळापर्यंत? की अनंत काळापर्यंत कंटिन्यू भोगत राहणार. एकदा सिद्ध दशा प्रगट झाली की त्याचा अभाव परत होत नाही आणि प्रति समय नवीन 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 सुख ते भोगत असतात. कसं असणार ते? तिथे झोपायला मिळत नाही, तिथे मोबाईल मिळत नाही, तिथे ऐकायला मिळत नाही, तिथे खायला मिळत नाही, तिथे प्यायला मिळत नाही, काहीच मिळत नाही. मग आपण कल्पना कशी करणार? आपल्याला तर हेच माहिती आहे. आपल्याला दुसरं काही माहिती आहे का? आपल्याला अतिंद्रिय सुख माहिती आहे का? बोले आपल्याला अतिंद्रिय सुख माहितच नाहीये आणि आपल्याला ह्याचाच परिचय आहे, इंद्रियांचाच परिचय आहे. म्हणून ह्याचीच कल्पना आपण करू शकतो. त्याच्यापेक्षा अनंत गुण्या वेगळं, त्याच्यापेक्षा एकदम वेगळं सुख कोण भोगत असतात? की सिद्ध परमात्मा भोगत असतात. भोगे शर्म अनंता, अनंत सुखाचा भोग ते करत असतात. आणि खुशीची गोष्ट ही आहे की जसे सुख सिद्ध परमात्मा भोगत आहे तसंच सुख माझ्यामध्ये सुद्धा आहे आणि मी सुद्धा त्या अनंत सुखाचा भोग करू शकतो. माझ्यामध्ये आणि सिद्ध परमात्मामध्ये काय अंतर आहे? की काही सुद्धा अंतर नाहीये. जसे ते अनंत गुण संपन्न आहे तसा मी सुद्धा अनंत गुण संपन्न आहे. जशी त्यांची भूतमध्ये अवस्था होती तीच आता माझी सुद्धा अवस्था आहे. समजते? भूतमध्ये काय होते? ते भूतकाळामध्ये काय होते? आपल्यासारखेच होते ना. मग आपल्यासारखेच होते, फक्त त्यांनी मार्ग वेगळा पकडला आणि अनंत सुखाची प्राप्ती केली. आता आपल्याला सुद्धा तो मार्ग मिळालेला आहे. आपल्याला सुद्धा त्यांच्यासारखं बनण्याचा मार्ग मिळालेला आहे. फक्त आपल्याला त्या मार्गावर चालायचंय. तर आपण सुद्धा अनंत सुखी होऊ शकतो. आता इथे प्रॅक्टिकल उदाहरण सांगितलं की जे ह्या मार्गावर गेले ते अनंत सुखी झाले. आणि तुम्ही बाहेरचे उदाहरण बघा, जे इंजिनियर झाले ते अनंत सुखी झाले का? जे डॉक्टर झाले ते अनंत सुखी झाले का? मग त्याच मार्गावर जाऊन काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? सुख मिळणार आहे? सुख तर नाही मिळणार. काय मिळणार? तर पैसे मिळू शकतात, पण सुख मिळणार का? सुख मिळणार नाही. आणि जर सुखी व्हायचं असेल तर मार्ग फक्त चेंज करावा लागणार, बाकी दुसरं काही सुद्धा चेंज करायचं नाही. ठीक आहे? समजलं? आता बाकीची चर्चा आपण हे झालेलं नाहीये. ठीक आहे? सिद्ध भगवानचं स्वरूप पण झालेलं नाहीये कम्प्लीट, अरहंत भगवानचं स्वरूप पण कम्प्लीट झालेलं नाहीये.
आता नेक्स्ट क्लासमध्ये आपण अजून समजण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, चला टाइम आपला झाला. बाकी चर्चा आपण नेक्स्ट क्लासमध्ये करू. जिनवानी स्तुती करायची. काही प्रश्न विचारायचा कोणाला? काही विचारायचं असेल तर विचारा, लिहून ठेवत जा. बघा खूप नवीन नवीन गोष्टी चालू आहेत. आता तुम्हाला समजत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. एकतर प्रश्न 2 गोष्टीमुळे उत्पन्न होत नाहीत. एक तर सर्व समजलं तर उत्पन्न होत नाहीत, आणि एक तर काही समजलं नाही तरी उत्पन्न होत नाहीत. तर मी काय समजायचं? मागे हे झालं होतं ना, त्यावेळेस लिहून दिलं होतं सिद्ध परमात्मा ते शरीर रहित दिलं, आणि पुढे अ आ इ ई उ हे मला नाही समजलं ते काय दिलं होतं त्यावेळेस. ते काय काय दिलं होतं? ते गुणस्थानांची चर्चा. गुणस्थानांची चर्चा आहे. 13व्या गुणस्थान मध्ये अरहंत परमात्मा असतात. 12व्या पर्यंत अंतरात्मा झाले. आता 13व्या मध्ये अरहंत परमात्मा असतात. ठीक आहे, अरहंत परमात्मा म्हणजे जोपर्यंत महावीर भगवान इथे होते, जोपर्यंत आदिनाथ भगवान इथे होते, जोपर्यंत त्यांचं समोशरण लागलेलं, तोपर्यंत ते सगळेच्या सगळे 13व्या गुणस्थान वाले होते. ठीक आहे, आणि सिद्ध भगवान 14व्या गुणस्थान वाले असतात. 14व्या गुणस्थानचा टाइम आहे तो. 14व्या गुणस्थानचा टाइम आहे. किती वेळापर्यंत असणार 14व्या गुणस्थानामध्ये? अ ई उ री री हे 5 ऱ्हस्व अक्षर. आ इ ई उ नाही, ऱ्हस्व अक्षर पकडायचे. 5 ऱ्हस्व अक्षर. अ ई उ री री हे 5 असतं ना, ऐ उन रिलिक संस्कृत याच्यामध्ये येणार, तुम्ही शिकले असणार. तर काय आहे? अ ई उ री री हे बोलण्यासाठी जेवढा टाइम लागतो, जेवढा टाइम आपल्याला हे बोलण्यासाठी लागणार, तेवढा टाइम 14व्या गुणस्थानामध्ये सिद्ध परमात्मा असतात. बस 14व्या सिद्ध परमात्मा टाइम असतात. अ ई उ अजून कुठले? अ ई उ री री ऋषभ म्हणतो ना आपण, ऋषभ. री आणि री ली री ल ल ला रिकार द्यायचा. संस्कृत मधलं आहे ना हे? संस्कृत मध्ये, हा संस्कृत मधलंच आहे आणि सगळीकडेच असतं. री समजलं? ल काढायचं आणि ल ला खालील रू द्यायचा. हिंदीमध्ये ली म्हणतात त्याला, आणि मराठीमध्ये लृ म्हणतात. लृ म्हणतो ना आपण, अर्धा र ल. ठीक आहे, तर हे एवढं बोलण्यासाठी जेवढा टाइम लागतो, तेवढा टाइम सिद्ध भगवान 14व्या गुणस्थानामध्ये असतात. आणि त्या 14व्या गुणस्थानामध्ये बाकीचे राहिलेले कर्म खतम होतात आणि सिद्ध भगवान गुणस्थानातीत होऊन जातात. म्हणजे सगळे गुणस्थान त्यांनी पूर्ण केले आणि एकदम वरती जाऊन विराजमान झाले. आता गुणस्थान राहिलेले नाही, आता त्यांची पूर्णता झाली. समजलं? आता गुणस्थानांची पूर्णता सिद्ध भगवंतांची झाली. चला, व्हेरी गुड. अजून काय विचारायचंय? बाकी बघा, अजून आपल्याला समजायचं बाकी, अजून खूप राहिलेलं आहे. अजून काही सुद्धा समजलेलं नाही. आता पुढच्या क्लासमध्ये आपण कर्म अगोदर समजून घेऊ. कर्म काय असतात? जो आता कर्मांचं सगळं प्रकरण येणार आहे. आश्रव, बंध, निर्जरा, मोक्ष हे सगळं कर्मांचं प्रकरण येणार आहे. तर कर्मच माहित नाही तर समोर आपण समजू शकत नाही. ठीक आहे, म्हणून कर्म आपण अगोदर समजून घेऊ. हा, हे जगन्याचं आहे ना, ते नंतर समजावं. काय काय? जगन्याचं नेक्स्ट क्लासला समजावून सांग. हा, जगन्य अंतरात्मा त्यांना ते पण आपण समजू, काही हरकत नाही. अजून काही? अजून झाला? चला, बाकी सगळी चर्चा काय असतील तर लिहून ठेवा, नेक्स्ट क्लास मध्ये विचारायचं. ओके, जिनवानी स्तुती करायची. जावाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोबानी मस्तक नमो सदा देत हूँ ढोक, सदा देत हूँ ढोक.
जय बोलो द्वादशांगमय जिनवाणी माता की जय जय. हो. महान जयंत